जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खमंग खुसखुशीत थालीपीठ करणार आहे। सुट्टीच्या दिवशी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी असे पौष्टिक खमंग खुसखुशीत थालीपीठ करायला सोपे आहे। थालीपीठ करण्यासाठी 7 ते 8 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण कड्या, थोडी अद्रक, अर्धा चमचा जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे असं बारीक करून घेतलं। थालीपीठसाठी 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणिक, पाव वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी गाजराचा कीस, 1 वाटी धुवून कापलेली कोथिंबीर, 1 वाटी धुवून कापलेली मेथी, अर्धा चमचा जाडसर बारीक केलेली सोप, अर्धा चमचा ओवा, हिरवी मिरची, जिरं, अद्रक, लसूण पेस्ट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, हळद हे मिक्स करून घेते। सर्व एकजीव करून घेते। हे सर्व मिक्स झाल्यावर लागेल तसं पाणी घेऊन पीठ भिजवायचं आहे। या चमच्याने 2 चमचे तेल मिक्स करते। पाव वाटी हिरव्या कांद्याची पात, अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा हे सर्व मिक्स करते। हिरव्या कांद्याची पात आणि बारीक कापलेला कांदा हे पाणी टाकायच्या आधीच टाकायचं राहून गेलं म्हणून मी आता टाकलेलं आहे। यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, पीठ खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही, असा गोळा बनायला पाहिजे। थोडं तेल लावून घेते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा, रेसिपी शेअर करा। 5 मिनिट असंच राहू देते। 5 मिनिटानंतर थालीपीठ थापून घ्यायचे आहे। एक पोळपाट घेऊन त्यावर रुमाल ओला करून घेतला। एक गोळा घेऊन असं बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं। हाताला थोडं पाणी लावून सर्व बाजूला एकसारखं थापायचं। याला असे छिद्र करून घ्यायचे। यामुळे आतपर्यंत थालीपीठ भाजले जाते। गॅसवर तवा गरम करायला ठेवला। यावर तेल, थालीपीठ तव्यावर टाकून रुमाल असा काढून घ्या। यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 2 मिनिट होऊ देते। 2 मिनिटानंतर झाकण काढून यावर तेल टाकून पलटून घेते। दोन्ही बाजूला छान भाजून घ्यायचं। मुलं भाजी खायचा कंटाळा करतात। थालीपीठमध्ये अशा भरपूर भाज्या टाकून थालीपीठ बनविले तर मुलं आवडीने खातात। असं खरपूस भाजायचं। रंग तर छान आला आहे। आणखी एक करून बघू। रुमालाला असा पाण्याचा हात लावून ओला करायचा। त्यावर गोळा ठेवून पाण्याचा हात लावून सर्व बाजूला एकसारखं थापून तव्याला तेल लावून असं थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं। 2 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून भाजून घ्यायचं। 2 मिनिटानंतर पलटवून तेल लावून खरपूस भाजून घ्या। असं पौष्टिक, खमंग, खुसखुशीत, झटपट होणारं थालीपीठ लहानांबरोबर मोठ्यांनाही आवडेल। घेतलेल्या साहित्यामध्ये 7 मीडियम साईज थालीपीठ तयार झाली। त्यापेक्षा थोडी मोठी केली तर 5 होतील। मी तोडून दाखवते। बघा, अशी खुसखुशीत थालीपीठ तयार झाली। गरमागरम थालीपीठ लोणच्याबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा संडे स्पेशल नाश्ता म्हणून ही रेसिपी करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।